नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अग्निपंख क्लासेस मुरोड या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत 5वी नवोदय मधील गणित या घटकामधील पहिला जो घटक आहे संख्या आणि संख्या पद्धती यामधील दुसरा स्वाध्याय 1.2 स्वाध्याय 1.2 यामधील पहिलं उदाहरण 17,8,41,41,2,27,31,31,51 या संख्यापैकी मूळ संख्यांची बेरीज किती। या ज्या दिलेल्या संख्या आहेत या संख्यामध्ये मूळ संख्या आणि इतर पण संख्या दिलेल्या आहेत, परंतु या संख्यामधील आपल्याला फक्त मूळ संख्यांची बेरीज किती ते विचारलेलं आहे। मग आपल्याला माहिती पाहिजे की मूळ संख्या म्हणजे काय। मूळ संख्या म्हणजे ती संख्या ज्या संख्येला 1 आणि त्याच संख्येने भाग जात असतो त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात। मग या संख्येमध्ये अशा कोणत्या संख्या आहेत की त्या संख्येला 1 आणि त्याच संख्येने भाग जातो। तर या दिलेल्या संख्यामध्ये 17 ही पहिली मूळ संख्या आहे, कारण 17ला फक्त 1 आणि 17नेच भाग जातो, त्यामुळे 17 ही मूळ संख्या आहे। 17च्या नंतर 13ला सुद्धा 1 आणि 13नेच भाग जातो, त्यामुळे 13 ही मूळ संख्या आहे। त्यानंतर 41, त्यानंतर सर्वात लहान 2 ही सममूळ संख्या आहे। त्यानंतर 31। तर अशा प्रकारे या दिलेल्या 9 संख्येपैकी या 5 संख्या मूळ संख्या आहेत। या 5 संख्येला म्हणजे 1 आणि त्याच संख्या यांच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही संख्येने भाग जात नाही। या संख्या दुसऱ्या कोणत्याही पाड्यामध्ये नसतात, त्यामुळे यांना मूळ संख्या म्हणतात। तर या सर्वांची बेरीज करायची आहे आपल्याला। 1 आणि 2 3, 3 आणि 1 4, 4 आणि 3 7, 7 आणि 7 14, 14ला 4 हातचाला 1, 1 आणि 3 4, 4 आणि 4 8, 8 आणि 1 9, 9 आणि 1 10। अशा प्रकारे या सर्व मूळ संख्यांची बेरीज आलेली आहे 104। पर्याय क्रमांक 3 सी। यानंतरचं दुसरं उदाहरण आहे पुढील पैकी कोणते विधान बरोबर आहे। या ठिकाणी 4 विधान दिलेले आहेत, 4 पर्याय दिलेले आहेत ए बी सी डी अशा प्रकारे, आणि या 4 पर्यायापैकी कोणते विधान बरोबर आहे ते आपल्याला विचारलेलं आहे। पहिलं विधान आहे 0 ही विषम संख्या आहे। तर सर्व विधान जे आहेत ते शून्याच्या बाबतीमध्ये दिलेले आहेत। पहिलं विधान काय आहे, 0 ही विषम संख्या आहे। 0 विषम संख्या आहे का? विषम संख्या नाही। विषम संख्या कोणत्या कोणत्या आहेत? 1 असेल, 3 असेल, 5 असेल, 7 असेल, तर 1च्या पुढेच आहेत, म्हणून 0 विषम संख्या नाही। पहिला पर्याय चुकीचा आहे। 0 ही समसंख्या आहे। 0 समसंख्या आहे का? तर 0 समसंख्या नाही। समसंख्येची जी सुरुवात आहे ते 2 असेल, 4 असेल, 6 असेल, 8 असेल, अशा प्रकारे समसंख्येची सुरुवात 2 पासून होत असते। समसंख्येच्या एकक स्थानी 0 वापरला जातो, परंतु फक्त 0 जे आहे ते 0 समसंख्या नाही, त्या म्हणून हा दुसरा पर्याय सुद्धा चुकीचा आहे। 3 नंबरचा पर्याय 0 ही मूळ संख्या आहे। 0 मूळ संख्या नाही, कारण मूळ संख्या जी आहे ती मूळ संख्या 1 पेक्षा मोठ्या अशा ज्या संख्येला 1 आणि त्याच संख्येने भाग जात असतो अशा संख्येला मूळ संख्या म्हणत असतात। 1 पेक्षा मोठी असायला पाहिजे, म्हणून 0 1 पेक्षा मोठा आहे का? नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 म्हणजे सी चुकीचा आहे। त्यानंतर चौथा पर्याय 0 ही विषम संख्या ही नाही आणि समसंख्या ही नाही, तर हा पर्याय बरोबर आहे। 0 समसंख्या ही नाही आणि विषम संख्या ही नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे। यानंतरचं तिसरं उदाहरण आहे स्वाध्याय 1.2 मधलं तिसरं उदाहरण 3 ची दर्शनी किंमत आणि 36,890 या संख्येतील 3 ची स्थानिक किंमत यातील फरक काढा। फरक म्हणजे त्या 2 स्थानिक किमतीमधील आणि दर्शनी किमतीमधील आपल्याला काय करायचे आहे, वजाबाकी काढायची आहे। अगोदर काय करायचे आहे आपल्याला, 3 ची स्थानिक किंमत आणि 3 ची दर्शनी किंमत आपल्याला काढून घ्यायची आहे, आणि किंमत काढल्यानंतर त्या दोन्हीची आपल्याला वजाबाकी करायची आहे। तर सुरुवातीला आपण संख्या लिहून घेऊ। 36,890 या संख्येमधील आपल्याला काय करायचं आहे, 3 ची स्थानिक किंमत लिहायची आहे। या संख्येमधील आपण 3 ची स्थानिक किंमत, 3 ची स्थानिक किंमत किती येणार आहे, 36,890 आहे। म्हणजे 3 जशाला तसे लिहायचे आहेत, आणि 3 च्या पुढे किती अंक आहेत, 1 2 3 4, म्हणून 4 शून्य द्यायचे आहेत या ठिकाणी। म्हणजे एकक, दशक, शतक, हजार आणि दश हजार,
म्हणजे 10,000 या स्थानावर 3 आहे, म्हणून 3ची स्थानिक किंमत 30,000 येणार आहे. त्यानंतर आपण या 3चीच दर्शनी किंमत लिहून घेऊ. 3ची दर्शनी किंमत किती येणार आहे? दर्शनी किंमत जेवढा तो अंक असतो तेवढीच त्याची ती दर्शनी किंमत असते, म्हणून 3ची दर्शनी किंमत किती येणार आहे? 3च येणार आहे. या दोन्ही मधील आपल्याला काय काढायचं आहे? फरक काढायचा आहे. मग 30,000 मधून 3 गेले, किती राहणार आहेत? शून्याला 10 पकडायचे, 10 मधून 3 गेले 7 राहिले, हातचाला 1, 10 मधून 1 गेला 9 राहिला, हातचाला 1, 10 मधून 1 गेला 9 राहिले, हातचाला 1, 10 मधून 1 गेला 9 राहिले, हातचाला 1, 3 मधून 1 गेले 2 राहिले. अशा प्रकारे उत्तर आलेलं आहे 29,997. या 3च्या स्थानिक किमतीमधील फरक किती आलेला आहे? पर्याय क्रमांक 2, 29,997. यानंतरचं चौथं उदाहरण आहे 33 आणि 97 यांच्या बाबतीत पुढील पैकी काय खरे आहे? तर या ठिकाणी आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत आणि त्या 4 पर्यायापैकी कोणता पर्याय बरोबर आहे? पर्याय क्रमांक 1 आहे दोन्ही मूळ संख्या आहेत. तर 33 आणि 97 या दोन्ही मूळ संख्या आहेत का? तर या दोन्हीपैकी फक्त 97 मूळ संख्या आहे. 33 जी आहे ती मूळ संख्या नाही. कशामुळे? तर 33 जे आहे ते 11च्या पाड्यामध्ये आहे. 33ला 11ने भाग जातो, त्यामुळे 33 मूळ संख्या नाही. भाग जायला नाही पाहिजे. ती जी संख्या आहे ती 1 आणि त्या संख्येच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही पाड्यामध्ये नसायला पाहिजे. दुसरा पर्याय आहे दोन्ही सहमूळ संख्या आहेत. दोन्ही सहमूळ संख्या आहेत. तर हा जो पर्याय आहे 2 नंबरचा तो बरोबर आहे. कशामुळे? सहमूळ संख्या म्हणजे काय? तर त्या दोन संख्यांचा विभाजक जो आहे तो विभाजक 1 असायला पाहिजे. म्हणजे या दोन्ही संख्येला फक्त 1नच भाग जायला पाहिजे. जर 1ने भाग जात असेल तर त्या दोन संख्या सहमूळ संख्या असतात. मग 33ला 11ने भाग जातो, परंतु त्या संख्येला 1ने भाग जातो. तसेच 97 जी आहे ती 97 मूळ संख्या आहे, त्या संख्येला 1नेच भाग जातो. म्हणजे या दोन्ही संख्येला फक्त 1नेच भाग जातो, म्हणून त्या दोन्ही संख्या सहमूळ संख्या आहेत. दोन्ही 11ची गुणिते आहेत, म्हणजे त्या दोन्ही संख्येला 11ने भाग जातो का? त्यामधील 33ला फक्त 11ने भाग जातो, परंतु 97ला 11ने भाग जातो का? जात नाही. त्यामुळे दोन्ही 11चे गुणिते नाहीत. त्यानंतरचा चौथा पर्याय दोन्ही समसंख्या आहेत. दोन्ही समसंख्या आहेत का? तर त्या दोन्ही पैकी एकही समसंख्या नाही. त्यामुळे चौथा पर्याय बरोबर नाही आणि पहिला सुद्धा पर्याय बरोबर नाही. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. यानंतरचं 5वं उदाहरण आहे पुढील पैकी कोणत्या अंकाची दर्शनी व स्थानिक किंमत एखाद्या संख्येमध्ये नेहमीच सारखी असते? तर एकदम या प्रश्नाचं उत्तर एकदम सोपं आहे, कारण कुठल्याही एखाद्या संख्येमध्ये जर 0 असेल तर त्या 0ची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत दोन्ही सारखीच असते. एक एक्झाम्पल घेऊन बघू आपण. 2054 ही एक संख्या आहे. या संख्येमधील 0ची जी स्थानिक किंमत आहे, एकक, दशक, शतक, शतक स्थानावर आहे, परंतु याची जी स्थानिक किंमत आहे ती किती आहे? 0च आहे. स्थानिक किंमत पण 0 आणि याचीच दर्शनी किंमत जी आहे, दर्शनी किंमत पण 0च आहे. म्हणून अशा प्रकारे जर कोणत्याही संख्येमध्ये जर 0 असेल तर त्या 0ची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत दोन्ही सारखीच असते. यानंतरचं 6वं उदाहरण आहे 4,5,0 आणि 3 या अंकापासून बनणारी सर्वात लहान 5 अंकी संख्या कोणती? आणि कंसामध्ये सूचना दिलेली आहे अंक पुनरावृत्त होऊ शकतात. म्हणजे एखादा अंक आपण डबल घेऊ शकतो. जर कमी पडत असेल तर तो अंक आपण डबल घेऊ शकतो. अशा प्रकारे कंसामध्ये सूचना दिलेली आहे. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जो कोणी विद्यार्थी नवोदयची परीक्षा देत आहे, 5वी मध्ये आहे, नवोदयचा फॉर्म भरलेला आहे, अशा विद्यार्थ्याला हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा. चला तर विद्यार्थी मित्रांनो, 6 नंबरचं जे उदाहरण आहे त्याचं उत्तर आपण काढू. तर सर्वात लहान 5 अंकी संख्या तयार करायची आहे, परंतु आपल्याला इथं अंक दिलेले आहेत फक्त 4. 1, 2, 3 आणि 4 4च अंक दिलेले आहेत, परंतु आपल्याला 5 अंकी संख्या तयार करायची आहे आणि लहानात लहान संख्या तयार करायची आहे. कुठलीही संख्या लहानात लहान तयार करत असताना त्या दिलेल्या अंकापैकी जो सर्वात लहान अंक आहे
तो अंक अगोदर लिहित असतात। मग एवढ्यापैकी सर्वात लहान कोणता आहे? 0 आहे। परंतु कुठलीही संख्या तयार करत असताना अगोदर 0 लिहित नाहीत, तर 0 पेक्षा जी संख्या मोठी आहे ती संख्या अगोदर लिहित असतात। मग सुरुवातीला कोणती संख्या लिहायला पाहिजे? 3। त्यानंतर त्याच्यापेक्षा कोणती संख्या लिहायची आहे आपल्याला? 0 जे आहे ते 0 कधी पण 2 नंबरला लिहायचं 0। आणि संख्या आपल्याला आता उरले किती अंक या ठिकाणी? फक्त 2च अंक उरलेले आहेत आणि हे 2 4 अंक झाले, परंतु आपल्याला संख्या 5 अंकी तयार करायची आहे। दिलेल्या संख्येमधलं जे 0 आहे ते 0 आपल्याला 2 वेळेस लिहायला पाहिजे, त्यावेळेस आपली 5 अंकी संख्या तयार होईल। म्हणून 2 वेळेस आपण 0 घेतलेला आहे। त्यानंतर 3च्या पुढचा अंक कोणता आहे? 4 आणि 4च्या नंतर कोणता अंक आहे? 5। अशा प्रकारे एकक, दशक, शतक, हजार, दश हजार, 30,000, 45 ही संख्या आपली 5 अंकी लहानात लहान तयार झालेली आहे। पर्याय क्रमांक 2। स्वाध्याय 1.2 मधलं शेवटचं उदाहरण आहे 7 नंबरचं। n या कोणत्याही नैसर्गिक संख्येच्या बाबतीत पुढील पैकी कोणते विधान सत्य आहे? सत्य म्हणजे बरोबर। तर नैसर्गिक संख्येची सुरुवात कुठून होत असते? 1 2 3 4 5 या काय आहेत? नैसर्गिक संख्या आहेत। या ठिकाणी n च्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? कुठलीही एक नैसर्गिक संख्या ठेवून बघायची आहे आणि हे विधान कोणतं विधान बरोबर येतंय ते आपल्याला पाहायचं आहे। मग आपण n बरोबर सुरुवातीला काय करू? आपण 1 ठेवून बघू। मग सुरुवातीचा पहिला पर्याय n चा वर्ग मोठा असतो n च्या घनपेक्षा। n च्या ठिकाणी आपण काय करू? 1 ठेवू आपण। 1 चा वर्ग मोठा असतो 1 च्या घनपेक्षा। तर हे विधान जे आहे किंवा हा जो पर्याय आहे तो पर्याय बरोबर नाही, कारण 1 चा वर्ग पण 1च असतो आणि 1 चा घन पण 1च असतो। मग 1 1 पेक्षा मोठे आहेत का? तर नाहीत। 1 हे 1 च्या बरोबरच आहे, त्यामुळे हा पहिला पर्याय चुकीचा आहे। त्यानंतर आपण दुसरा पर्याय बघू। 1 चा घन मोठा असतो 1 च्या वर्गपेक्षा, तर 1 चा घन 1च असतो आणि 1 चा वर्ग 1च असतो। हे सुद्धा विधान जे आहे ते विधान चुकीचं आहे। पर्याय क्रमांक 2 सुद्धा चुकीचा आहे। यानंतर पर्याय क्रमांक 3 बघू आपण। 1 चा वर्ग वजा 1 चा घन मोठा असतो 0 पेक्षा। 1 चा वर्ग 1च वजा 1 चा घन 1च, 1 मधून 1 गेले 0, मोठा आहे 0 पेक्षा। मग 0 मोठा आहे 0 पेक्षा, हे विधान कसं आहे? चुकीचं आहे। म्हणजे 3 नंबरचा पर्याय सुद्धा चुकीचा आहे। यानंतर 4 नंबर मध्ये आपण n बरोबर 1 ठेवू आपण। 1 मोठा आहे 0 पेक्षा, म्हणजे हे जे विधान आहे 4 नंबरचं जे विधान आहे ते विधान बरोबर आहे। मग यांच्या ठिकाणी आपण 1 च्या ऐवजी 2 लिहा, 2 0 पेक्षा मोठंच आहे। 1 च्या ऐवजी आपण 5 लिहा, 5 0 पेक्षा मोठंच आहे। अशा प्रकारे चौथ्या नंबरचं जे पर्याय आहे तो पर्याय बरोबर आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।